पण तो असा छान मस्त खमंग शेकवून घ्यायचा. बघा आता किती मस्त शेकलाय. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. तर आज तुमची लाडकी आशुताई काय बनवतीये किचनमध्ये, म्हणजे किचन ब्लॉग आहे आणि थंबनेलवरती कळालंच असेल, बघितलं नेहमीसारखा फंबल उडाला ना. तर मी बनवतीये आलू पराठा. त्यासाठी सर्वात आधी आपण बटाटे शिजत घालूया. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. मी कुकर घेतलाय, कुकरमध्ये पाणी घेतले आणि मी त्यात हे 5 बटाटे धुवून घेतले. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचं, बटाट्यांना माती असते ना, म्हणून 5 बटाटे घेतलेत आणि आता मी कुकरमध्ये शिजत ठेवते. आज कॅमेरामॅन रबर नाही आहे कुकर. आणि कुकर चढवली गॅसवरती, गॅस चालू केला. आता बटाट्याला 3-4 शिट्ट्या येऊ देते. तर चला आता कुकरला 4 शिट्ट्या झाल्या, कुकरनी शिट्ट्या घातल्या आणि बटाटे शिजलेत. मी आता कुकर खोलला. कुकर थंड होऊ दिले. हो पाणी गरम आहे तरी पण त्याची स्किन काढून घेते कारण गरम आहेत बघा. कुकर तर खोलले पण बटाट्याची स्किन काढून घेते आणि मग रेसिपी दाखवते. हे बघा मी आता बटाट्यांची स्किन काढून घेतली आणि इथं कुकरमध्येच ठेवले भांडी भरण्याऐवजी. इथं पीठ मळून घेतले आणि पीठ पण रेस्ट करायला ठेवून दिले. आणि ह्याच्यामध्ये मी आता 4च पाकळ्या लसूण घेतले आमंदस्त्यामध्ये आणि 4 हिरव्या मिरच्या घेणार आहे. मस्त तिखट व्हावी ना म्हणून. आणि हे छान ठेचून घेणार आहे मिरची आणि लसूण. फोडणीसाठी काढलंय मी चिमूटभर हिंग, 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरं आणि हे अद्रक नाही लसूण आणि मिरचीची पेस्ट. जर तुम्हाला अद्रक वापरायचं असेल ना तर लसूण स्किप करून अद्रक पण वापरू शकतो आपण. ती भाजी आहे ना माझ्या मते अद्रकवाली, ती पुरी भाजीच्या भाजीसोबत छान लागते. आणि लसूणवाली भाजी या पराठा किंवा बटाटा वडा ह्याच्यात छान लागते. फक्त अद्रक लसूणच्या फरकामुळे पण भाजीचा टेस्ट बदलतो ना. बघा आता कढई ठेवली, लोखंडी कढई आहे ही. कढई तापत ठेवली. कढई छान सुकू द्यायची आणि धुवून घ्यायची स्वच्छ. लोखंडाची कढईला गंज असतो ना म्हणून. आता तेल तर तुम्हाला माहिती मी 1 चम्मचच्या वरती वापरणार नाही. तेल छान तापू द्यायचं. तेल तापलं की लगेच आपला हिंग मोहरी. आज माझ्याकडे ना कढीपत्ता संपलाय, कढीपत्ता अजून स्वाद दिला असता. आणि हे हिंग ना ताटातच राहिलं, आत्ता गेला. बघा कसं छान तडतडू लागले मोहरी आणि जिरं. आता ह्या स्टेजला ना मी याच्यात लसूण आणि मिरची घालून घेते. ठेचलेलं लसूण आणि मिरचीचा खरडा टाकून लसूण मिरचीचा खरडा आणि छान परतून घ्यायचं. लसूण आणि मिरचीचा इतका सुंदर सुगंध सुटला ना लगेच फोडणीचा. आता हळद, ही हळद आम्ही घरी वाटलेली आहे, म्हणजे माझ्या आईनी ओली हळद आणून सुकवून ती घरी पिसून ठेवलेली ती हळद आहे. छान रंग आलाय आणि भाजी पण छान दिसते. आपण ह्याच्यात असे बटाटे कुस्करून सोडणार आहे कारण आपल्याला पराठे करायचे आहेत ना. पराठे करायचे असतील तेव्हा भाजी कशी आणि गॅस बारीक करायचं नाही तर फोडणी करते. आता अर्धा चम्मच मी मीठ घालते. 5 बटाटे आहेत ना त्याच्या हिशोबाने अर्धा चम्मच मीठ बरोबर आहे. आणि थोडीशी धण्याची पावडर घालणार आहे. जिरं ऑलरेडी मी घातले म्हणून जिरेची पावडर नाही घालणार आहे, फक्त अर्धा चम्मच धणे पावडर घातली. आणि लगेच कोथिंबीर पण घालून घेते आणि मग भाजी मिक्स करणार. आता ही भाजी सगळी फोडणीसह आपण मिक्स करायची. तुम्ही म्हणाल अगोदर का नाही केली तर ही भाजी चटकन होते लगेच, म्हणून तिला वेळ लावायचा नाही. तिची फोडणी करण्याआधी मीठ वगैरे सर्व मसाले जे आपल्याला घालायचे आहेत ते घालून घ्यायचे. आता मी आमचूर पावडर पण घालायचा विचार केलेला, पण मग ती थोडीशी आंबट होईल ना पुरी भाजीची किंवा बटाट्या वड्यांची भाजी होईल. आणि अर्नवला हवी पराठ्यासाठी, त्याच्यामुळे मी आमचूर नाही घातलं आहे.
आता बटाट्याची भाजी बघून पुरी भाजीची आठवण येते. सेम भाजी असते, फक्त त्याच्यात थोडा आपण जिरेपूड आणि आमचूर पावडर वगैरे घातली ना, काय भाजी सुरेख होते. आणि पुरी भाजीसोबत तर खावतच राहावं असं वाटतं. ही भाजी पण तितकीच छान बनते लसूण घातलेली. आणि पराठ्यासाठी ना कधी कधी आपण फोडणी न देता फक्त कांदा आणि हे मसाले सर्व असंच मिक्स करून स्मॅश करून पराठा बनवला ना तरी तो पराठा छान बनतो. फोडणीची गरजच नसते त्या भाजीला. पण ही अर्धी भाजी आता मी बटाट्या वड्यासाठी ठेवणारच आहे. बटाटे शिजवलेत म्हटल्यावरती काय काय वेगळे प्रकार पण झाले पाहिजे ना. एवढ्या भाजीचे किती पराठे होतील, त्याच्यामुळे मग अर्धी भाजी मी बटाटा वड्यांनी ठेवणार आहे. मग मी फोडणी दिली. तुमच्याशी बोलता बोलता लगेच भाजी झाली, पण माझा कॅमेरामॅन पण शॉक झाली भाजी. तर हो, खरंच झाली. लगेच मी गॅस बंद पण करून टाकला. आता ही भाजी आपण थंड करायची आणि पराठा बनवायला घेऊया. तोपर्यंत मी बाहेर हे चीज बाहेर काढलेत. माझ्या लेकाला पराठा चीज म्हणजे ॲक्च्युली त्याला आलू पराठा विथ चीज नकोच होता, त्याला पनीर पराठा हवा होता. पण आमच्याकडे पनीर नाही आहे ना, म्हणून मी आलू पराठा विथ चीज पराठा देते त्याला. चला तर आता माझी तयारी सगळी झाली. चीज काढून घेतलंय आणि 5 गोळे करून ठेवले. थोडीशी भाजी ठेवून दिली वडे करायला. आणि पिठाचे पण 5 गोळे काढलेत. थोड्याशा चपात्या करून घेतल्या अगोदर, नंतर मग ते पीठ चिकटतं ना. आता याच्यावरच आपण पराठे लाटून घेऊया. तर मी आधी गोळ्याला ना पीठ लावून घेतले, कारण चिकटू नये. मस्त छान. आणि मग त्याच्यात हा असा ठेवायचा बटाटा आणि असं छान राऊंड शेप. हो सॉरी मी विसरली, मला चीज पराठा बनवायचं आहे. बघितलं, माझ्यासोबत नाही होणार तर कुणासोबत होईल. तर मी अशी भाजी मग इथं पसरवून घेते. जर आपल्याला नॉर्मल पराठा करायचा असेल तर आपण तसा करायचा. आता आपल्याला चीज घालायची याच्यामध्ये. आता मी चीज पण घातली. आत्ता उचलायचा ह्या स्टेजला असा करत. ये समजलं. आता तो पराठा मी कसा उचलत होती आणि हा मी कसा उचलते बघा. आणि लगेच असं चिपकवून पुन्हा पीठ लावून घ्यायचं. पीठ थोडं जास्त झालं चालेल, कारण फाटला नाही पाहिजे. आणि हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा. आणि इकडे गॅस चालू ठेवायचा, तोपर्यंत तवा तापेल ना म्हणून. आणि अगदी हलक्या हाताने मी हा पराठा आता लाटून घेणार आहे. हा बघा किती छान लाटून घेतला हलक्या हाताने लाटलात ना की तो फाटत नाही. आणि असं पण पटकन करायला गेलो ना घाईघाईत की फाटतो. आता ही चीज कुठपर्यंत स्प्रेड झाल्या ती पण दिसते. चला आता मी हा असा उचलते बघा, किती छान लाटला गेलाय. आणि तव्यात टाकून घ्यायचा. चला आता हा आपण शेकून घेऊया. मी एकदा पलटून घेतलाय. आता मस्त असं चमचाभर तूप सोडून घ्यायचं. तुपाशिवाय पराठ्याला मजाच असते. इकडून पण दोन्ही साईड. घी के बिना पराठे को स्वाद नाही म्हणतात ना, तेच खरं. असं भरपूर तूप घालायचं आणि पराठा शेकून घ्यायचा. तरी पण तो असं छान मस्त खमंग शेकवून घ्यायचा. बघा आता किती मस्त शेकलाय. घी आणि चीज दोन्हीचा सुगंध सुटलाय घरभर. चल आता काढून घेऊया. गरम. पराठा लगेच असा उलटून घ्यायचा. जास्त शेकून नाही द्यायचा पहिला, नंतर मग पाठची जाईल पूर्ण शेकून द्यायची म्हणून ठेवायचा थोडा. चला हे बघा आता मस्त घी चोपून चापून घेते दोन्हीकडून आणि छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेते. झाला पराठा रेडी. चला तर आता भाई जाम भूक लागली आणि पराठा बघून तर डबल भूक वाढतीये. आणि माहिती मी खूप महिन्यांनी पराठा बनवलाय. माउथ वॉटरिंग. म्हणजे मी अर्णवतीय शाळेत असताना कंटिन्यू नेहमी बनवायचे, मुलांना आवडायचं म्हणून.
पण आता सोडून दिलेलं, जरा मुलांचे डबे कमी झाले, मुलं मोठी झाली, संध्याकाळचा नाश्ता बनवायचा आमचं कमी झालं म्हणून बोलायला पण व्हायला इतका म्हणजे विरघळतोय तोंडात जाऊन, असं कळतच नाही की गव्हाचं पीठ कुठे आहे म्हणजे चपाती कुठे आहे हे पण नाही कळलं, इतका सुंदर झाला बाई वाला. आणि मी उरलेल्या भाजीचा बटाटा वडा बनवला, ओव्याची भाजी पण बनवलेत, मस्त टम्म फुललेत. ओव्याच्या पानांच्या भाजीचा रेसिपी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा.